एका फलकातून एका धावेनं विजयी झालेला गोशीरवाडी टीम तो एक वेगळ्या आनंदामध्ये. दोन सिच्युएशन आहे तिकडे. एका संघाच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी गगनात मावत नाहीये. दुसरा संघ आहे तिथल्या जागी शांत उभा राहिलाय. हे क्रिकेट आहे. बरंच काही शिकवतं बोलतो ना आपण, ते या गोष्टी शिकवतं क्रिकेट. कशी सिच्युएशन मधून जायचं असतं, या गोष्टी कशा पचवायच्या असतात, काय शिकायचं असतं. जेवण गोड लागत नाही अशा मॅचेस गेल्यानंतर. बोलतो ना ब्रेकअप परवडतो. असे लय ब्रेकअप परवडले, लय झाले ब्रेकअप, खूप परवडले. पण एक धाव एक ची मॅच. हा मॅचच्या दिशेने जाऊयात. हार्ड लक बॅड लक. मनेरी मिरगाव टीम, दोन्ही टीम अंपायरचा ग्रीन सिग्नल. अरविंद आणि साईराज सज्ज झालेत बॅटिंग साठी. पहिला चेंडू बॅकफुटला जातोय. पंच फटका, अंतर कव्हर होईल का? कॅच पकडली आहे. विकेटचं पतन. कारण की भारतीय खेळाडूलाही वाटलं की हा षटकार जातोय. योगेशच्या या गोलंदाजीवरती हा फटका टायमिंग झाला नाही. पहिल्या चेंडूवरती विकेट. नितीन दाखल झाला बॅटिंग साठी. मोठी विकेट पहिल्याच ओव्हर मध्ये जरूर भेटली आहे. बॅकफुटला जाऊन हाई पंच केला. मिड विकेटला आहे खेळाडू. अगदी आपण पाहिलं तर कॅचचा प्रयत्न चांगला राहिला, मात्र ड्रॉप झाली आहे. टीमची टोटल अगदी 2 या धावसंख्येमध्ये ओपन झालं अकाउंट. वेगवान चेंडू गती होती या चेंडूला. हाफ ट्रॅकर आतापर्यंत दोन्ही चेंडू टाकले, तर नंतर थोडासा पुढे ठेवला. तीन चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत गोलंदाजीसाठी. योगेशला तुम्ही पाहता. हाई चेंडू थोडासा आपण पाहिला बाहेर राहिला. अंपायर सांगतात एक्स्ट्रा धाव आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. 3 धाव संख्या ही स्कोर कार्ड वरती सजली आहे. 3 ऑन अ स्कोर कार्ड. 3 ओव्हरच्या मॅचेस आहेत. 30च्या पुढे एक मॅजिकल फिगर, 30च्या पुढे एक फायटिंग फिगर तुम्ही बोलू शकता. बॅकफुटला पंच केलाय. टायमिंग नाही जुळलाय. थोडासा विधा मनस्थितीमध्ये हा फटका, मात्र स्लाइड पहा तुम्ही. ओहो हो ऑर्डर स्लाइड. हा चेंडू हातामध्ये होता, फेकत असताना जो खाली पडला आणि ज्या पद्धतीने चेंडू फेकला, मजा आहे पावसाळी रबर क्रिकेट. खेळाडू खेळत नाही पावसाळी रबर क्रिकेट. सोपं नवं माय के स्लाइडिंग आहे. तुम्हाला दुखापत होण्याचे चान्सेस जास्त असतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांभाळून क्रिकेट खेळायचं असतं. त्यामध्ये येणारा हा रिमझिम पाऊस. स्क्वेअर कॅट डिक्लेअर मध्ये येईल. एक धाव एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर तब्बल धावसंख्या आता 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. वन टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. लॉफ केला इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. कॅचचा प्रयत्न अडवला चेंडू. स्टॉप केलाय चेंडू. धावा 2 कंप्लीट केल्या जातील. एकेरी दुहेरी धावा महत्वाच्या मानल्या जातात. सिंगल डबल त्याही महत्वाच्या आहेत. 8 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाच्या अखेरीस आता संपली आहे, सजली आहे.
आजच्या सरासरीनं तुम्ही 24 धाबा तुम्ही स्कोर कार्ड वरती बनवू शकता, पण आपण विचार करतो जो मॅजिकल फिगर आहे तो 30च्या पुढे आहे, 35च्या पुढे आहे. 3 ओव्हर मध्ये 35 धावा ही सॅटिस्फाईड धाव संख्या आहे. पकड करण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पहिलं एक्स्ट्रा धाव. गोलंदाजीसाठी आपण पहिले तर अगदी नौका गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 मध्ये अजय शेलार गोलंदाजीसाठी दाखल झालेत. अवे फ्रॉम दी बॉडी चांगला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, हाई एक्स्ट्रा धाव येते. 2 चेंडू एक्स्ट्रा आलेत आतापर्यंत. मनेरी मिरगाव दोन्ही टीम एकमेकांसोबत वॉट अ स्ट्रोक. हा पंच आहे, हा मोठा पंच आहे. जाग्याबरोबर हा फटका खेळला. फ्लाइंग हेलिकॉप्टर तुम्ही बोलू शकता, ज्या पद्धतीने अगदी हवेमध्ये बॅट हेलिकॉप्टर सारखी फिरवले. कनेक्शन चांगलं झालं, टायमिंग चांगलं झालं. संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी भर आली आहे. 16 धावसंख्या 16 धावा. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 16 धावा. बॅकफुटला आणखीन एक पंच आहे, हाई गॅप मध्ये, हाई मोठा, इथेही ताकद आहे आणि आणखीन एक निघून जाईल. दे धक्का, धुमधडाका. त्याच पद्धतीने बॅटिंग चालली आहे. 22 धावा 22. 22 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. ज्या धावा होत्या आपण 24 एक चर्चा करतो आजच्या सरासरीने, मात्र जे आपण रिक्वायर्ड रन रेट बोलत होतो त्याच्या पुढे आता टीम चालली आहे, कारण की आज जो घेर चेंज केलाय तो अगदी वेळेवरती केलाय. मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहिले तर एक 2025 ची डायरी आणि त्याचबरोबर कलम म्हणजे पेन, जो दत्ताभाऊ साळुंखे साहेब यांच्या माध्यमातून, दत्ताभाऊ जाधव यांच्या माध्यमातून ते स्पॉन्सर केले, त्यांचा मी आभार व्यक्त करेल. यॉर्करचा प्रयत्न, जो खेळत असताना देखील कौशल्य दाखवलं. एक सिंगल धाव, चिकी धाव ज्याला बोलतात, एका धावेच्या मदतीने आता संघाची धाव संख्या पण पाहिली तर 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डट बॉल ओव्हर क्रमांक 3चा खेळ, 2चा खेळ इथे संपन्न झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या अगदी 23 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 3. बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न, त्याचा कॉल जरूर राहिलाय. कॅच फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये ड्रॉप होती. 2 धावा. या 2 धाव संख्या 25 धावा तो टीमच्या टोटल वरती सजली गेली. स्वप्नील गोलंदाजीसाठी, शैलेशला पाहताय गोलंदाजीसाठी.
स्वप्नील असो किंवा शैलेश असो, तो गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी जरूर करतोय. अप्रतिम. तिथे मात्र आपण पाहिले तर धावांसाठी धावाधाव, 3चा 4थ्या धावेचा प्रयत्न, 4 धावा घेण्यासाठी. वा वा वा, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चौथी धाव ही पूर्ण होतीये. व्हॉट आहे ना. वाव, ही छान पद्धत आहे थर्ड अंपायरची. ही थर्ड अंपायर त्यांना रिव्ह्यू नाही मागितला, त्यांना भोपळा मागितलाय. तो हात चौकोनी नाही, तो गोल फिरलाय. रिव्ह्यू आहे पेंडिंग मध्ये, चेक केलं जाते थर्ड अंपायरच्या माध्यमातून. या 4 धावा आहेत का, रनआउट असेल का चौथ्या धावेसाठी, आणि थर्ड अंपायरनं घेतलेला हा रिव्ह्यू सध्या मात्र कार्यरत चालू आहे. डिसिजन आर पेंडिंग अँड डिसिजन इज वॉट अ क्लिअरिटी यार. OUT आउट. 1 इंच बॅट हवेमध्ये, पूर्णपणे स्टंपला चेंडू पहा. हा रिप्ले तुमच्या समोर येईल. हा पहा, हा रिप्ले ही ओमसा MTC ची पद्धत आहे. पूर्ण झूम केलं, त्यानंतर विकेट किपर चेंडू गॅदर करतो, स्टंपला लावतो. बॅट पहा हवेमध्येच. बॅट अजून नाही ड्रॅग झाली, लेट बॅट ड्रॅग झाली. कुणकुण होती अंपायरच्या मनामध्ये आताच्या या 3 धावा. संघाची धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचेल. 28. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव, जे एक्स्ट्रा धावा आहेत त्या मात्र जरूर ऍड होत आहेत. 29 वरती आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. शेवटचं षटक आहे. आणखीन एक व्हाईट बॉल. सातत्याने व्हाईटचा जो भडीमार चालू आहे तो कंटिन्यू चालू आहे. सातत्याने जे वाईट चालू आहे तिथे टीमला धावा भेटत आहेत. वाईट +1, कारण की बॅट्समन स्वतःहून बोलत असेल धावा येऊ देत येऊ देत, कारण की या ज्या धावा आहेत त्या टीमला हव्यात. कशाही असू देत. 32 धावा स्कोर कार्ड वरती सजले सध्या. 32 ऑन स्कोर कार्ड. आमची सूरज गुरव व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा सूरजच्या माध्यमातून दिल्यात. तो देखील जोडला गेलाय. SRJ स्पोर्ट्स, थँक्यू सो मच. वन बाउन्स म्हणून आता दंडित केलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 32-32. ओहो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. विकेटचं पतन होईल. टीमची टोटल आपण पाहिली तर 32. धावा. 32. 33 धावा. एका सिंगल धावेत आराम करावा लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नाहीये. 33 धावसंख्या येतात स्कोर कार्ड वरती. 34 धावसंख्या येतात स्कोर कार्ड वरती जरूर जाऊन पोहोचते. 34. एक्स्ट्रा. इट्स अ नो बॉल. जरूर येईल कारण की वन बाउन्स ऑलरेडी दंडित केला. हे असे मित्र असल्यावर माईक स्टेजवर कधी माईक चालू करायची भीती वाटते. लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. कॅचचा कॉल दिलाय. विकेट किपर पोहोचू शकतो का? नाही. अगदी आरामामध्ये जिथे नो मार्क्स लाईन मध्ये चेंडू दाखल होतोय. डिक्लेअर मध्ये जाईल एक धाव. इनिंग क्रमांक 1 चा होईल खेळ शांत. संघाची धावसंख्या 36. 37 धावेचं आव्हान.
मॅच हुई बात हुई. 37 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले. 37. सदतीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये. 37. चला सेकंड इनिंगला लगेच सुरुवात करूयात. एक टीम मैदानाच्या बाहेर जाते, दुसरी टीम त्या मैदानामध्ये दाखल होते. क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी तीही टीम दाखल झाली. येस अंपायर. 4 फील्डर किती वाले? 100 वाले 4. अक्षय आखाडे 500 वाला आहे. जाण दो. चांगली गोष्ट आहे, तुमच्याकडे खेळाडू कमी आहेत तरी तुम्ही मैदानामध्ये संघासाठी खेळण्यासाठी उतरता. चांगली गोष्ट आहे. कॅप्टनशिप काय असते माहितीये का? खेळाडू आपला खेळाडू दुसऱ्या टीम सोबत खेळायला जातो, त्याला हळूच सांगायचंय लय धडपड करू नको, डाईव्ह मारू नको, पुढची मॅच आपल्या संघाकडून तुला खेळायची. याला कॅप्टनशिप बोलतात भाऊ. ही कॅप्टनशिप आहे. सदतीस धावेची गरज या मॅच मध्ये. 37. चला मॅचला लगेच सुरुवात करूयात. ओ क्रमांक 1 मध्ये सायराजच्या हातामध्ये जरूर चेंडू सोपवला. 37 धावा या मॅच मध्ये करायचे मिरगाव टीमला विजयासाठी. .37 टार्गेट या मॅच मध्ये. अगदी पहिला चेंडू प्रथमेश साठी सोडून दिला. वेल लिव्ह पूर्णपणे ज्या पद्धतीने लिव्ह केला त्याने लाईन ओळखली, लवकर पिक केली, लाईन सोडून दिला. ज्याने तो व्हाईट बॉलचा इशाराने सुरुवात व्हाईट बॉल झाली एक्स्ट्रा धाबेनं. आजचं वातावरण जरूर शांत आहे. आज गोल्डन संडे बोलू शकतो कारण की ज्या पद्धतीने श्रावण संपला हा गोल्डन संडे, सुपर हिट संडे.
हो 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 हो, फुल टॉस चेंडू. मेजबानी होती आणि या मेजबानीला हात खोलू शकला नाहीये. क्लीन बोल्ड डायरेक्ट जाऊन स्टंप वरती आदळतोय, यष्टांमध्ये आदळतोय, यष्टा वाकवतोय, पूर्णपणे उद्ध्वस्त करतोय. 3 चीत. या फुल टॉस चेंडू फलंदाजासाठी खूप महत्वाचे मानले जातात. लॉलीपॉप चेंडू बोलतात हा. पहा चेंडू पूर्ण डीप झालाय. चेंडू स्टंपचं पूर्णपणे मराठी भाषेमध्ये कंबरड मोडून टाकला. हा जो चेंडू आहे तो फुल टॉस लॉलीपॉप चेंडू म्हटला जातो. दहा धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या आपण पाहतोय तब्बल 5 चेंडूचा खेळ. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 37 धावेचं आव्हान मिरगाव टीमला या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने आव्हान पार करण्यासाठी प्रयत्न चालू आहे दोन्ही बाजूने फलंदाज आपण पाहिले तर आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स राहिला. विजय आणि शैलेश एक पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जातोय. बॅकफुटला हाई पंच चांगला शॉर्ट आर्म पुल केला. बॅटीच्या अगदी बॉटमला निघून जाईल 6 धाब्यांसाठी. येईल आणखीन एक बॅक टू बॅक इन दी रो षटकार. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 16 धावा 16 धावसंख्या. 2 षटकार मॅचची पूर्ण हवा काढली. 12 चेंडू आता 21 धावेची गरज. बारा 21 तनादन धूमधडाका आणि पिक्चर सुपरहिट. सलग 4 षटकार आहेत. हे सलग 4 आहेत. ओव्हर क्रमांक 1 च्या 5व्या 6व्या चेंडूवरती 2 षटकार. ओव्हर क्रमांक 2 च्या पहिल्या 2ऱ्या चेंडूवरती 2 षटकार. हिंदी रोज 4 षटकार आलेत. ते बोलले सीधी बॅट नो बकवास. टीमची टोटल अगदी 28 वरती जाऊन पोहोचले. मॅच हवा काढली या मॅचनं. या षटकारानं सोडून दिला अगदी एक्स्ट्रा धाव. पूर्ण वेळ बदलली. तो पूर्णपणे मोमेंटम बदलला. खेळ बदलला. एक्स्ट्रा धावा त्याही खूप महत्वाच्या आहेत. त्याही मॅटर करतात भरपूर काही. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पायथा घसरला जरूर. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी केली चुकीच्या दिशेनं.
पुन्हा एक सिंगल धाव. धावा थांबल्या नाहीयेत, रन मशीन चालू आहे. टीमची टोटल 30 ऑन स्कोर कार्ड. यावेळी देखील सरळ बाटीनं यॉर्कर चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न त्यानं केला फलंदाजांना एक पाय हवेमध्ये. तोपर्यंत आपण पाहिलं तर थोडीशी गडबड, थोडीशी टीमची टोटल आपण पाहिलं तर 33, 32, 8 चेंडू 5 धावेची गरज. ओ हो हो हो, यावेळी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला, मात्र तोपर्यंत चेंडू जाऊन यष्ट्यांवरती आढळतोय. मोठी विकेट. मात्र शैलेशने मी म्हणेल मॅच आणली. शैलेशनं मॅच सुरुवात केली. शैलेशनं टार्गेटला कुठेतरी गवसणी घालण्याचा प्रयत्न केला. मॅच जवळ आणून दिली आहे, बनवली चांगली मॅच. आणखीन एक विकेट. येस अंपायर, थँक्यू. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ इथे संपन्न होतो. विजयासाठी तब्बल अजूनही 5 धावांची गरज आहे. सर्व टीम्स आम्ही मनापासून स्वागत करतो. राहुल दादा वेलकम. मानायनगर संपूर्ण चगदे आलाय. किरण दादा सगळ्यांचं मनापासून अधिक स्वागत. चगदे श्रावण संपला. त्याला माहिती नाहीये श्रावण काय असतो तो. आणि सर्व टीम्सला एक मनापासून विनंती की मित्रांनो, अंपायर्स आपले खेळाडू आहेत, त्यांच्याकडून जर कोणती गोष्ट होत असेल तर तुम्ही मैदानामध्ये थांबा. रिव्ह्यू आम्ही घेण्यासाठी तयार आहोत आणि रिव्ह्यू घेऊनच तुमचा डिसिजन दिला जाईल. यासाठी तुम्ही तिथे थांबणं गरजेचं आहे. आपको लग रहा है वाइट है, आपको लग रहा है नो है, तो भाई रुको जरा, सबर करो. कॅमेरामॅन है वो फोकस करेगा, हम बताएंगे. ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुम्ही सांभाळून घ्या. यावेळी देखील गुडलेन स्पॉटचा चेंडू थोडासा राईज झाला, पडल्यानंतर शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. 5 चेंडू तब्बल 5 धावेची गरज. मॅच हातामध्ये, मॅच ही फसवली गेली आहे. ही मॅच फसवली जाते. येणारी तब्बल 5 चेंडू आणि 5 धावेची गरज. फुल टॉस चेंडू यावेळी देखील खेळण्याचा प्रयत्न राहिला. जरूर अंपायर सांगतील डिक्लेअर मध्ये आहे 1 धाव. आता 4 चेंडू 4 धावेची गरज. 4-4. सिंगल डबल एकेरी दुहेरी. सध्या आपण पाहिले तोही प्रयत्न केला गेला, मात्र सध्या आपण पाहिले तर मोठा फटका मारून ही मॅच लवकर संपवण्याचा प्रयत्न. 4 चेंडू 4 धावेची गरज. जिथे आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी तो वेगवान गोलंदाज धीरज. अप्रतिम फटका पंच केलाय जाग्यावरून. अगदी विनिंग स्ट्रोक येतोय. येईल षटकार. या मॅच मध्ये विजेता राहिला संघ अर्थातच मिरगाव टीम. मॅच आता असेल घोषेटवाडी आणि मिरगाव या 2 संघांमध्ये. एक चांगला मुकाबला, एक चांगला खेळ दोघांमध्ये जरूर होईल. या दोन्ही टीम, घोषेटवाडी आणि मिरगाव टीम, टॉस करूयात आपण. बॉस 2025 खास